ईव्हीएम बाबत आक्षेप घेणाऱ्या विरोधकांवर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांनी टीका केलेली आहे। ईव्हीएमवर जर आक्षेप घेताना जे निवडून आलेले आहेत त्यांनी राजीनामा द्यायला हवा असा टोला देखील मुनगंटीवारांनी लगावलाय। तर आमचा आक्षेप हा मशीनवर नसून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे। मग जे निवडून आलेत त्यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला पाहिजे, कारण मग त्यांचं वर्तणूक शंकास्पद आहे। ते आमच्याशी मॅच फिक्सिंग मध्ये निवडून आलेत की ये अंदर की बात है, काँग्रेस के प्रदेश अध्यक्ष हमारे साथ है। ते निवडून कसे आलेत, लोकसभेमध्ये कसे निवडून आलेत, 1951 आणि 1961 दोन्हीही कायदे कोणी बदलवलेत? ते काँग्रेसचे कोण नेते होते ज्यांनी संसदेत लंबचौडा भाषण दिलं की आम्हाला कागदी मतपत्रिका छापल्याने गोंधळ निर्माण होतो, बूथ कॅप्चरिंग होतं बिहार सारख्या राज्यामध्ये? हे भाषण कोणी दिलं? या संदर्भामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगांनी जी 2010 मध्ये समिती नेमली, त्या समितीचा अहवाल कोणाच्या राज्यात आला? तो अहवाल तुम्ही का स्वीकारला? कर्नाटकमध्ये जिंकता तेव्हा काँग्रेस जिंकतं, हारता तेव्हा ईव्हीएम मशीन। मुनगंटीवारला काय वाटतं मला माहिती नाहीये। आताच लोकसभेमध्ये त्याच्याच मतदारसंघात 47 मतांनी हारले, ते 1000 मतांनी हारले। मुद्दा तो नाही आहे, मुद्दा मी घेतोय मशीनचा नाही आहे, निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आहे, त्या व्यवस्थेवर आमचा आक्षेप आहे। आमचा मशीनवर आक्षेप नाही आहे। हा जो गैरसमज आहे, हवेत गेलेली लोक, सत्तेची मस्ती, फुकटात मिळालेली सत्ता, म्हणजे घाम नाही गाळला, लोकांमधून त्यांना मतदान झालेलं नाही आहे हे लोक म्हणतात आहे, मी नाही म्हणत आहे। त्यामुळे मी जे काही प्रश्न उपस्थित करतो ते जनतेचे भावना मांडतोय।